हिंदी साहित्य भारती, हिंदी साहित्य अकादमी, जे स्कूल ऑफ आर्ट, नॅशनल मॉडर्न आर्ट गॅलरी, मुंबई विद्यापीठ, SNDT विद्यापीठ, मुंबईच्या फोर्स वनचे प्रमुख IPS अधिकारी कृष्णप्रकाश यांनी मुंबई इथं आयोजित केलेल्या सब में राम शाश्वत श्री राम या महोत्सवात जगप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांना आपली कला प्रात्यक्षिका दाखवण्याची संधी मिळाली। या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक भजन सम्राट अनुप जलोटा, मैथिली ठाकूर, मामे खान, सोनू सूद, जॅकी श्रॉफ, अच्युत पालव आदी कलाकारांनी आपली कला सादर केली। नगरी हो अयोध्यासी, रघुकुल साघराना हो, चरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो, चरण हो राघव के, जहाँ यात SNDT महाविद्यालय चर्चगेट इथं आयोजित कार्यक्रमात श्रीरामाची मूर्ती लाईव्ह साकारण्यात आली। याचा डेमो प्रमोद कांबळे यांनी दिला। प्रमोद कांबळे यांचा परिचय करून देताना IPS अधिकारी कृष्णप्रकाश यांनी कांबळे यांची तोंड भरून स्तुती केली। कांबळे यांच्या कलाकृतीमध्ये अभ्यास असतो, वेगळेपण असतं, त्यांची निरीक्षण शक्ती अत्यंत दांडगी असून आपल्या कलाकृतीतून ते अनेक प्रसंग जिवंत करतात। त्यांनी साकारलेली चित्रकूट येथील प्राणीसृष्टी तर अप्रतिम आहे, त्यांनी घडवलेली शिल्प जिवंत असण्याचा भास प्रकट करतात। अशाच महान कलाकृती त्यांच्या हातून घडो अशा सदिच्छा प्रमोद कांबळे यांनी यावेळी दिल्या। मुंबईमध्ये हा कार्यक्रम आपले नगरला जे होते कृष्णप्रकाश आता IG आहेत मुंबईमध्ये, त्यांनी तो सब में राम शाश्वत श्रीराम असा एक उपक्रम घेतला होता 2-3 दिवसाचा। त्याच्यामध्ये वेगळे कलेचे उपक्रम त्यांनी घेतले होते। त्याच्यात अनुप जलोटा यांचं भजन होतं, मैथिली ठाकूरचं भजन होतं, नृत्याचे कार्यक्रम होते, चित्रकला आणि शिल्पकलेचे होते, कॅलिग्राफीचे होते, बरेच कार्यक्रम। त्याच्यामध्ये रामाचं शिल्प साकारण्यासाठी मला बोलवलं, निमंत्रित केलं होतं। मी जाऊन तिथे मुंबईमध्ये ते रामाचं शिल्प सादर केलं। ते चालू असताना बरेच लोक त्याला भेट देत होते। त्याच्यामध्ये जॅकी श्रॉफ आलेला होता, अभिनेता, याचे महापौर आले होते, अयोध्येचे महापौर, त्यांनी भेट दिली। खूप मान्यवर लोकांनी भेट दिली तिथे, सुरुची धूत आल्या, अशा खूप लोकांनी भेट दिली। त्यांनी त्या कामाची प्रशंसा, तिथे मग कॅलिग्राफी अच्युत पालव यांची कॅलिग्राफी होती, खूप चित्र, तिचे दशावतार होते जे त्यांचे नृत्य सादर करत, असा उपक्रम होता। त्यानंतर अनुप जलोटांच्या कार्यक्रमामध्ये बरीच भेट झाली। त्या कार्यक्रमाला गोविंदगिरीजी महाराज यांची देखील उपस्थिती होती, ते देखील भेट झाली। त्याची वेगळा कार्यक्रम असा तो मुंबईत पार पडला। प्रमोद कांबळे यांची जहांगीर आर्ट गॅलरी इथं गायक अनुप जलोटा यांनी देखील भेट घेतली। त्यांनी कांबळे यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या। प्रमोद कांबळे यांनी अभिनेते जॅकी श्रॉफ यांना त्यांनी साकारलेली गणेश मूर्ती भेट दिली। श्रॉफ यांनी त्याचा मनोभावे स्वीकार केला। अनुप जलोटा आणि जॅकी श्रॉफ यांनी प्रमोद कांबळे यांना व्यक्तिगत भेटीचं निमंत्रण दिलंय। या कार्यक्रमाचे संयोजन करणाऱ्या व्हिज्युअल आर्टच्या क्युरेटर वर्षा कराळे यांनी कांबळे यांचे आभार मानले। खूपच म्हणजे माझा ज्यावेळेस तो स्टेजवर सत्कार केला त्यावेळी जे ते माझ्याबद्दल त्यांनी नगरला असतानाच्या काय आठवणी सांगितल्या, की आम्ही कसं यांच्या स्टुडिओत जायचो, तास त्यांची कला बघत बसायचो, हे त्यांनी खास स्टेजवर सगळ्या मुंबईकरांना, म्हणजे एवढं पब्लिक होतं मुंबईचं, त्या मुंबईकरांना खास त्यांनी असं ऐकवलं की प्रमोद कांबळे नगरचे आहेत। त्यांनी एवढं जगभर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याबद्दल परत ते बोलले। नंतर आता नवीन जे काम मी करतोय सगळं इंटरनॅशनल लेवलवर जे काही काम आहेत त्याच्याबद्दल त्यांनी बरीच माहिती त्यांनी सांगितली। त्यामुळे सगळे मुंबईकर खूपच प्रभावित झाले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।